हॅलो गाईज, तर मी तुम्हाला आज घेऊन चाललो आहे ट्रेकसाठी प्रसिद्ध असणारा सावळ्या घाट. सावळ्या घाट हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे पर्वतीय ठिकाण आहे. हे ठिकाण हिरवळ, धबधबे, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅलीच्या दऱ्या यासाठी ओळखले जाते आणि देवखुन वॉटरफॉल, रिंग वॉटरफॉल आणि भीरा डॅम व अनेक गोष्टी या पॉइंटवरून पाहायला मिळतात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात? तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या वर्षीच्या तिसऱ्या ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. तर आज आलो आहे आम्ही तामिनी घाटला एक्सप्लोअर करायला. तर रात्री आमचा अचानक प्लॅन झाला येण्याचा. तर पुढे काय काय होणार आहे ते तर आम्हाला काहीच माहित नाही, आयडिया नाही आम्हाला. आता पुढे आम्हाला कशा अडचणी येतात, आम्ही कुठे कुठे जातोय आणि कसा एन्जॉय केला या ब्लॉगमध्ये संपूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल हा ब्लॉग. आणि मी तामिनी घाटला हे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, इथं जास्त टाईम न घालवता आपण निघूया आपल्याला. चला, नको इथं जास्त थांबायला, पुढेच जाऊ, नाही तर उशीर होते. पहिलाच आपल्याला उशीर झालाय. किती वाजले? 9 वाजले. तामिनी घाट हा पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडणारा पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्वतीय मार्ग आहे. धबधबे, हिरवीगार वने आणि दाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. तामिनी घाटमध्ये आपण अनेक पॉइंट कव्हर करू शकतो, जसे की सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट, सोमजायेश्वर महादेव मंदिर, सिक्रेट वॉटरफॉल, कुंडलिका व्हॅली असे अनेक पॉइंट येथे आहे. पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर तामिनी घाटाला आवर्जून भेट द्यायला हवी. त्यासाठीच आम्ही आज निघालो आहे येथील निसर्ग सौंदर्य अनुभवायला. तुम्ही सुद्धा येथे एकदा नक्कीच पावसाळ्यात भेट द्यायला या. सावळ्या घाट व्ह्यू पॉइंटला भेट देण्यासाठी सर्वात पहिलं तामिनी घाटात यावे लागते. आता आमचा प्रवास पुण्यापासून सुरू झालेला आहे, त्यामुळे तामिनी घाटात जाण्या अगोदर निवे गाव लागते. निवे गावापासून 1 किलोमीटर सरळ गेल्यावर आपल्याला उजव्या साईडला एक रस्ता गेलेला दिसतो, तिथेच आपल्याला जायचे आहे. सावळ्या घाट व्ह्यू पॉईंटच्या बेस विलेज पाशी पोहोचलोय आम्ही. आता इथं हॉटेल जे मल्हार आहे तिथून असा रोड गेलाय सरळ. तर या रोडने आता आलोय आम्ही सरळ खाली. तर तुम्ही सरळ न जाता या रोडनी राईट मारा. तुम्ही रोडवरून सरळ आल्यावर तुम्हाला राईट साईडला हॉटेल जय मल्हार दिसेल. त्याच हॉटेलपासून राईट साईडने 1 किलोमीटर अंतरावर सावळ्या घाट ट्रेक चालू होतो. हॉटेल जय मल्हार पासून तुम्ही सरळ रोडने आले ना या, तर तुम्हाला या साईडला एक बस स्टॉप दिसन. तिथून लेफ्ट साईडला एक रोड गेलाय, तिथं सावळ्या घाट आहे. इथं बोर्डच दिसन तो सावळ्या घाटचा. तर तुम्ही या रोडने सरळ गेले ना, तुम्हाला कुंडलिका व्हॅली आणि अंदरबन जंगल ट्रेक दिसन. तर आता आपण पहिला सावळ्या घाट करणार आहे, त्यानंतर बघू पुढं काय प्लॅन होतोय आमचा. पुढे कुठं जायचंय प्लॅन? मिल्की बारकडे जायचं विचार चाललाय. मिल्की बार आता बंद असेल, त्यापेक्षा आपण पहिलं सावळ्या घाटच घेऊ. सावळ्या घाट घेऊ, मग वाटलंच तर कुंडलिका व्हॅलीला जाऊ. आता पहिलं सावळ्या घाट. आता किती वेळ लागतोय काय माहित. आता फॉग पण लय आल्यात, तर व्ह्यू भेटतोय का नाही आपल्याला बघायला पुढे जाऊन काय माहित. थोड्या अंतरावर गेल्यावर आपल्याकडून पर पर्सन 50 रुपीज चार्जेस घेतला जातो. त्यामध्ये बाईक पार्किंग सुद्धा इन्क्ल्यूड असते. आता गाडी पार्किंग केली आता आम्ही इथं. तर एंट्री चार्ज आमचा प्रत्येकी 50 रुपये घेतला, 150 रुपये झाले. आता चाललोय आम्ही, ट्रेक सुरू झालाय आमचा. आता इथून राईट साईडला एक रोड गेलाय कच्चा, तिथून आपल्याला जायचंय आत. आता इथून एक रोड गेलाय कच्चा, तिथून आपल्याला सरळ सरळ जायचंय आणि लेफ्ट साईडला जायचंय तिथून. मग आमचा रात्री अचानक प्लॅन झाला, तर कोण निघतच नव्हता. अचानक प्लॅन झाला, हे म्हटले सकाळीच डायरेक्ट जाऊ. कोणच निघत नव्हतं ना रे. हा ना, आपण तिघं
येताना एक जण होता, त्यांनी सकाळीच कल्टी मारली. हा ना. तर जाऊ दे, आता चाललोय. आता आमचा प्लॅनच होता तिघांचा जायचं म्हणून. हा, तेच म्हणतो. आता इथून आता लेफ्ट साईडला रोड गेलाय, सरळ न जाता तुम्ही इथून असं लेफ्ट साईडला रोड गेलाय, तिथून आता डायरेक्ट आपल्याला जायचंय. स्लिपरी पॅच आहे एकदम. पडला परत. आळू जरा स्लिपरी एकदम. इथून आळू चालत जावं, कारण एकदम गुळगुळीत झाला. एकदम माती त्या दगडावरची आहे ना, सरकली पुढं पाण्यामुळं. याची दुसरी टाइम आहे पडायची. आता आपण चाललोय बरोबर दिशेने, कारण पुढे आल्यावर असं तुम्हाला जाळीचं असं हे लागन, गेट लागन. कुठे कुठे आम्हाला या डॉगने शेवटपर्यंत पार रिटर्न येऊपर्यंत रोड दाखवला. तो नसता तर आम्ही नक्कीच चुकलो असतो कुठेतरी. आता एक ताराचं कंपाऊंड लागेल आपल्याला. आमच्या संग एक जोडीदार पण आलाय आपल्याला रस्ता दाखवायला. तर पुढे पुढे चालतोय, जसं आम्ही जातोय पुढे तसं आम्हाला दाखवतोय रस्ता. आला का? चल चल, रस्ता दाखव, व्ह्यू पॉइंट दाखव आम्हाला. तर इथं थोडं काही कंस्ट्रक्शन चाललंय, तर याच रोडने आम्ही सरळ चाललोय. आता या रोडने इथं पाण्याचा तलाव आहे वाटतं. जास्त धुकं झाल्यात म्हणून काही दिसत नाही. आता आलोय आम्ही या कच्च्या रोडनी, बघू शकता. आता रोडने आलोय आता आम्ही. आता लेफ्ट साईडला रोड गेलाय, तिथून आम्ही आता आत जाणार आहे लेफ्ट साईडने, कारण सरळ नाही जायचं. सरळ कुंडलिका व्हॅली आहे, तर आम्ही लेफ्ट साईडने तिकडे आत जाणार आहे. बोर्ड लावलाय जागोजागी यांनी. पहिला बोर्ड नव्हता लावलेला म्हणून लोक रस्ता विसरायचे, पण आता बोर्ड लावल्यामुळं भरपूर सपोर्ट भेटतोय जाण्यासाठी. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो. तर ह्यो आता मोकळा भाग आहे, पुढे जाऊन आपल्याला जंगल लागणार आहे. आता हे झाड लागन तुम्हाला, तर इथून कुठून तरी उतरायचंय. आता आम्हाला एवढं माहित नाही. मला वाटतं इथूनच रोड आहे जाण्यासाठी. आज तर कोणच नाही आमच्या तिघांशिवाय इथं. कुठून रस्ता आहे? हा हा, तोच रस्ता आहे. हे चल, काय बसलाय तिथं? मला तर एवढं काय माहित नाही आता रस्त्याचं. ह्योच आहे वाटतंय, कारण आज कोणच नाही इथं. आपण ट्राय करूया, जाऊया. ट्राय करूया, कारण आज कोणच नाही बघ. आपण तिकडे ट्यूजडे असल्यामुळं आज गर्दीच नाही, कारण संडे आणि संडे आणि हा ना, संडे नाही तर सॅटरडे असला ना फुल गर्दी असते. चाललोय आम्ही ह्याच रोडनी. लय खतरनाक स्लिपरी हा रोड. चालताना एकदम सावधानीने चाला तुम्ही. तर हे गेल्यात पुढं. आम्हाला एवढं माहित नाही ह्योच रोड आहे का. तर चाललोय आम्ही अंदाजे. इथं येताना चांगल्या क्वालिटीचे बूट घालून या, जास्त म्हणजे स्लिपरी बूट घालून नका येऊ, तर कारण एकतर दगडी एकदम गुळगुळीत झाल्यात. आजचा गाईड हाच आहे आमचा आजचा. तर आम्हाला डायरेक्ट सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट पर्यंत नेणार आहे. इथून सांभाळून चाला, कारण एका साईडला डायरेक्ट दरी आहे. आम्ही आता खाली उतरून आता या पायऱ्यांपाशी आलोय राईट साईडला. बघू शकता किती स्लिपरी. इथून अवघड आहे इथून जाणं. सावळ्या घाट हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असून पूर्वी कोकणाला जोडणारा एक व्यापारी मार्ग होता.
ट्रेकिंगसाठी हा एक उत्तम पर्याय असून या ठिकाणाहून देवकुंड आणि रिंग वॉटरफॉल दिसतात. हा घाट 200-300 वर्षापूर्वीचा आहे. पुणे आणि कोकणाला जोडणारा एक जुना प्रवासी मार्ग होता. याची उंची ही समुद्र सपाटीपासून अंदाजे 700 मीटर उंची आहे. आमचा कॅमेरामॅन पडायचा व्हिडिओ दे इकडे माहिती सांभाळून चाला. आता बघू शकता इथून जंगल ट्रेक पूर्ण चालू झालाय. आम्ही आता इथून खालून उतरून आलो. पूर्ण रिक्सित होता कारण इथून घसरायचे चान्सेस जास्त होते. पण आता जंगल ट्रेक चालू झालाय. इथून आता फक्त 2 किलोमीटर राहिल्यात मोजून. तर बघूया आता पाऊस पण सुरू झालाय आणि फॉग पण लय आल्यात. आम्हाला व्ह्यू भेटतोय का नाही सावळ्या घाटचा. तर थोड्या वेळ तिथं 1-2 तास थांबू आपण थोड्या वेळ मग बघू. बघू शकता पूर्ण जंगल येतं आतमध्ये. पाऊस तर इतका जोरात सुरू झाल्याने सकाळपासून लय जोरात पाऊस आहे. थोडा पण थांबला नाही. थोडा वेळ आता वेळ थांबला होता थोडा आता आम्ही येताना. पण आता एकदम चालू झालाय की थांबानाच. थोड्या वेळ थांबणार आहे आम्ही तरी 1-2 तास. आपला भारी व्ह्यू आहे ना. अजून पुढे जायचंय तरी आपल्याला. इथंच एवढा भारी व्ह्यू लागलाय. इथंच एवढा भारी व्ह्यू लागलाय तर पुढे विचार करा कसा असेल सावळ्या घाटचा. तुम्ही बघा ना हा धबधबा किती उंचावून पडतोय. तो अजून खाली पडतोय पण ह्याच्यामुळे दिसा ना या झाडांमुळे पण लयच उंचावून पडतोय. पाऊस आणि फॉग हे हटले पाहिजे म्हणजे आम्हाला या व्ह्यूची मज्जा घेता येईल. आता हे समोरचं कव्हर केलं ना आम्ही डायरेक्ट आता सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट वर पोहोचल. इथूनच व्ह्यू बघू शकता कसा दिसतोय. आता फॉग हटत चालल्यात थोडे थोडे. पाऊस पण कमी झालाय. चला की तुम्ही का थांबलाय. भारी दिसतोय का. हा ना व्ह्यू लय भारी इथून. आपला पूर्ण झाला ना डायरेक्ट आपण त्या व्ह्यू पाशी पोहोचतोय. इतका भारी व्ह्यू आहे ना. इथून बघा ना वॉटरफॉल कसले दिसतात. चला पटकेनी नाही तर परत फॉग आले ना. अशा जंगलांमधून आपण सावधपणे चालत राहावा. कारण शक्यतो फुल हाताचे शर्ट आणि पॅन्ट घालून येत जावा. कारण इथं साप अन्य प्राणी वगैरे असू शकतात चावू शकतात. आता जंगल पार करून आम्ही आता पोहोचलोय. या भारी व्ह्यू दिसतोय. थांबा तुम्हाला दाखवतो. लयच खतरनाक. थोडे फॉग असल्यामुळे व्ह्यू ह्याच्याहून थोडा कमीच दिसतोय. तर जेव्हा हे फॉग पूर्णपणे जाते ना भारी व्ह्यू दिसन ना. बघू शकता इथं चारी बाजूने धबधबे. चारी बाजूने 50-60 धबधबे. देवकुंड धबधबा सगळे धबधबे इथून दिसतात. खतरनाक दरी आहे. थोड्या वेळ इथं थांबू आपण. थोडं हे फॉग जाऊस्तवर. आम्ही तिथंच अर्धा तास वाट पाहिली फॉग जाण्याची आणि त्यानंतरून आम्हाला सावळ्या घाटाची खरी सुंदरता पाहायला मिळाली.
निघलोय आम्ही इथून, कमीत कमी 2 तास बसलो आम्ही इथं. आता निघूया, कारण पाऊस पण वाढत चालला आणि धुकं पण आहे. लय वेळ झालं आता, ते व्ह्यू पण दिसेना. आम्हाला इथे वेळ घालवून भरपूर चांगले वाटले. त्यानंतरून इथून निघताना इतका जोरात पाऊस चालू झाला की आम्ही पुण्यात पोहोचूपर्यंत पाऊस होता. त्यामुळे मी व्हिडिओ शूट केला नाही. त्यानंतर पुण्यात जाऊन पहिला आम्ही हॉटेलला गेलो, कारण दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे लई जोरात भूक लागलेली होती. तर चला हा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया अशाच एक ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. जाताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.